कणकवलीतल्या एकाच घराच्या पत्त्यावर 10 बोगस मतदार आहेत असा आरोप केला जातोय। भाजप नगरसेवक उमेदवाराची तक्रार करण्यात येते। वैभव नाईकांच्या मालकी हक्काच्या घरात 10 बोगस मतदार आहेत असा आरोप आहे। विश्वजीत रासम यांनी तसा आरोप केलाय, पाहूया आपण। भाजप उमेदवार असलेल्या रासम यांनी हा आरोप केलेला आहे। एकीकडे आदित्य ठाकरे भाजपवर आरोप करत असताना तिथं भाजपनंच वैभव नाईक यांच्या मालकी हक्काच्या घरात 10 बोगस मतदार असल्याचा आरोप केलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय स्वतः वैभव नाईक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जो आरोप आता खरं तर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केलेला आहे की मतचोरी केली जाते, इथं मात्र भाजप उमेदवारानं तुमच्यावर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही राहत असलेल्या हक्काच्या खरं तर घरात 10 बोगस मतदार आहेत असा आरोप आहे रासम यांचा। खरं तर मी घर आता या 15-20 वर्षात बांधलेलं आहे आणि ज्या घर नंबरवर मतदार आहेत ते खरं तर 25 वर्षापासून आहेत आणि त्यामुळे या आरोपाला काय उत्तर नाही। खरं तर त्यांची आता हळूहळू कुठे मतदार त्यांचे बोगस ज्या पद्धतीने घेतले आहेत ते आता लोकांना हळूहळू कळायला लागलेत, म्हणून हे काहीतरी आरोप करतात। माझे तर निवडणूक आयोगाला जाहीरनामा आहे, ते तुम्ही मतदार माझ्या घरी आहेत, ते मतदार बोगस आहेत हे तुम्ही जाहीर करा, निश्चितपणे मी कारवाईला समोर जाण्यास तयार आहे। अगदी धन्यवाद वैभवजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। जे माझे बोगस मतदार आहे असा खरं तर आरोप केला जातोय, या सगळ्या संदर्भात कारवाई करा, मी कारवाईला सामोरे जायला तयार आहे असं म्हणतात वैभव नाईक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।